सर्वप्रथम इकडे जमलेल्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना तुमच्या 18व्या वर्धापन दिनाच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा. तुम्ही सगळे सेटल झालात असं गृहीत धरतो आणि आज साहेबांच्या परमिशननी एका महत्त्वाच्या विषयावरच तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. तो म्हणजे सोशल मीडियाचा वापर किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा. हे भाषण किंवा लेक्चर सुरू करायच्या आधी मला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत. हे आपलं अख्खं वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे. आपल्यापैकी किती लोकांना अत्यंत मनापासून वाटतं आहे की येणाऱ्या सगळ्या आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अफाट यश मिळायला पाहिजे? ज्यांना वाटतं त्यांनी जोरात आवाज द्या. ओके, हा तुमचा आवाज फार सुंदर आहे, दणदणीत आहे. याच्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही बाकी तुमची सगळी राजकीय लढाई, राजकीय स्ट्रॅटेजी, बाकी साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने काम कराल. पण जर निवडणुका जिंकायच्या असतील आज नाही पुढच्या कुठल्याही काळामध्ये, तर तुम्हाला पहिली गोष्ट अत्यंत महत्त्वाची करायला लागेल ती म्हणजे सोशल मीडियाचा शहाण्यासारखा किंवा ज्याला आपण म्हणतो की स्मार्ट पद्धतीने वापर करायला लागेल. हे सांगितल्यावर तुम्ही मला म्हणाल की आमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तू काय आम्हाला शिकवतो? तर तुम्हाला एक सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीने वापर करताय तो वापर आपल्याला पुरेसा नाही. ज्या पद्धतीचं घवघवीत यश मिळवण्याची क्षमता आपल्या पक्षामध्ये आहे, आपल्या नेत्यामध्ये आहे, तसं जर यश हवं असेल आणि जर त्याला आपल्याला साहेबांना सहकार्य करायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडियाचा वापर हा स्मार्टली करायला लागेल. आता स्मार्टली करण्याच्या आधी मी या गेले 10 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडियाच्या वापराबद्दल बघितलं तर मला 3 प्रकारचे प्रवाह जाणवतात. एक की जे सोशल मीडियावरच नाही आहेत. 2 ज्यांनी फक्त स्वतःची सोशल मीडियावरती अकाउंट उघडून ठेवलेली आहेत पण ती दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे हे बघण्यासाठी चाललं आहे. अच्छा, यांनी ही पोस्ट टाकली का, यांनी हे लाईक केलं का, बरं, मग त्याचे स्क्रीनशॉट काढायचे. आणि तिसरे की जे त्यांच्या परीने खूप जेन्युइनली त्याचा वापर करतायत आणि त्यांना असं वाटतं की जे आम्ही करतोय ते एकदम सर्वोत्तम आहे. तर पहिली गोष्ट आपण असंही लक्षात घ्या की याच्यापुढे फक्त निवडणुकाच नाही, आपल्याला आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला सोशल मीडियाला पर्याय नाही. आता तुम्ही म्हणाल की सोशल मीडियाला पर्याय नाही, हे म्हणण्याच्या मागचा लॉजिक काय? तर मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक्स सांगतो आणि ते स्टॅटिस्टिक्स पाहिल्यानंतर तुम्हाला पटेल. साधारणपणे भारतामध्ये 2014-15च्या दरम्यान स्मार्टफोन हा प्रकार यायला सुरुवात झाली. मग त्या स्मार्टफोनची क्वालिटी बदलत गेली, ती चांगली होत गेली आणि मग आपण साधारणपणे सुरुवातीला एक काय म्हणजे 2G होतं, मग 3G आलं, मग 4G आलं, मग 5G आलं. आपण एक पहिल्यांदा दिवसाला अर्धा ते 1 तास म्हणजे 2014 आणि 15ला आपण दिवसाला अर्धा किंवा 1 तास हा सोशल मीडियावरती किंवा स्मार्टफोनवरती द्यायचो, ज्याला आपण स्क्रीन टाईम म्हणतो. म्हणजे सारखा मोबाईल काही झालं, वेळ मिळाला, काहीतरी काढला, मोबाईल बघितला, काहीतरी स्क्रोल केलं, काहीतरी लिहिलं, टाईप केलं. हा आपण 2014-15ला आपला स्क्रीन टाईम होता फक्त अर्ध्या तासाचा. आजचा स्क्रीन टाईम आहे भारतीयांचा 6 तासाचा. म्हणजे 24 तासाच्या दिवसामध्ये 8 तास आपण झोपतो, 8 तास काहीतरी काम वगैरे करतो आणि उरलेल्या काळामध्ये 6 तासाचा काळ आपण हा स्क्रीनवरती घालवतो. आणि हा ॲक्रॉस आहे. हा म्हणजे असं नाही आहे की इथे शहरातलीच लोकं करतात, ग्रामीण भागात करत नाही, राजकीय कार्यकर्ते करतात किंवा कॉर्पोरेटवाले करत नाही. ॲव्हरेज आपल्या सगळ्यांचा ॲव्हरेज स्क्रीन टाईम हा 6 तास आहे. आता 6 तास जर माझी मानच त्या स्क्रीनच्यामध्ये पूर्ण वेळ अडकून पडणार आहे आणि मला आसपासच्या माणसाकडे बोलण्याकडे लक्ष द्यायला किंवा त्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही आहे किंवा आपण एवढी मोठी होर्डिंग्ज लावतो, एवढ्या सभा घेतो, हे करतो, ते सगळं मला ऐकायचंच नाही. कारण मला जे त्या स्क्रीनमध्ये दिसणार आहे तेच जर माझ्यासाठी अंतिम असेल आणि तेच मला बघायचं असेल तर तुम्हाला त्या स्क्रीनमध्ये त्या लोकांचं अटेन्शन घ्यावं लागेल. आता मी मगाशी म्हटलं तसं की इथे 3 कॅटेगरी आहेत. त्याच्यातली जी काही एक तिसरी कॅटेगरी आहे की जे म्हणतात की आम्ही सोशल मीडियावर आहोत आणि आम्हाला माहिती आहे आम्हाला काय करायचं आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला मी तुम्हाला असं सांगतो की 6 तासाचा स्क्रीन टाईम आहे, तो 6 तासाच्या स्क्रीन टाईममध्ये पूर्वी फक्त फेसबुक होतं. 2014 साली फेसबुकवरती लोकांची संख्या होती 7 कोटी. त्यावेळेला इंस्टाग्रामवरती संख्या होती 50 लाख. 2024ला फेसबुकचे भारतामधले वापरकर्ते आहेत साधारणपणे 32 कोटी. इंस्टाग्राम 50 लाख होते, ते 52 कोटी झालेत. ट्विटर 27 कोटी झालेत.
त्याच्या जोडीला 250-300 रुपयामध्ये मिळणारं ॲमेझॉन प्राईम आहे किंवा हॉटस्टार आहे, अशी ढिगांनी OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, व्हॉट्सॲपवरती येणारे फॉरवर्ड्स आहेत. साधारणपणे तुम्ही आणि मी 2 चुका करतो की सगळेच जण, म्हणजे मी पण करतो बऱ्याच वेळेला, की उठल्यापासून सगळ्यांना बिझी ठेवतो की काहीतरी गुड मॉर्निंगचं मेसेज पाठव, मला काहीतरी मेसेज आलं तो दानकन फॉरवर्ड कर. ॲव्हरेज भारतीय माणूस दिवसाला कमीत कमी 300 मेसेजेस त्याच्या मोबाईलमध्ये येतात. 300 म्हणजे 300 लोकांकडनं येत नाहीत, पण 300 मेसेजेस येतात. आता साधारणपणे असा एक विचार करा की 300 मेसेजेस मला बघायचे आहेत, तर मी 30 सेकंद दिले तर माझ्या दिवसातली मी ॲव्हरेज 90 मिनटंही घालवली. त्याच्याशिवाय माझ्याकडे यूट्यूब आहे. यूट्यूबचा एक आकडा सांगतो, जगभरामध्ये दिवसाला 7,20,000 तासांचा यूट्यूबवरती कॉन्टेंट अपलोड होतो. त्याच्यामधलं 20% भारतातला होतो. म्हणजे दिवसाला 1.5 लाख तासांचा कॉन्टेंट यूट्यूबवर येतो. आपण सगळे जे काही शॉर्ट्स बघत बसतो यूट्यूबवरती किंवा व्हिडिओज बघत बसतो, एक ॲव्हरेज असं सांगितलं जातं की भारतातल्या कुठल्याही यूट्यूब बघणाऱ्या माणसाला त्याच्याकडे जे काही त्याचे अल्गोरिदम सेट करून दिलेले आहेत त्या लोकांना आणि सांगितलं आहे की मला या खेळामध्ये या पद्धतीचा कॉन्टेंट दाखव, हे दाखव, तर आपल्याला दिवसाला 15 तासाचा कॉन्टेंट दिसत राहतो. आता तुम्ही विचार करा, मला दिवसाचा स्क्रीन टाईम 6 तास, त्याच्यामध्ये मला 15 तासाचा यूट्यूबचा कॉन्टेंट समोर येतो आहे. दिवसाला आपल्याकडे साधारणपणे आपण 2,500 ते 3,000 लोक आपल्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये असतात. कमीत कमी 800 हा बेसिक ॲव्हरेज आहे. जास्तीत जास्त 5,000ची लिमिट आहे म्हणून 5,000. 300 लोक आपल्यामधले काही ना काहीतरी पोस्ट करत राहतात. सो त्या 300 लोकांचा अपडेट मला बघायचा आहे. मी ज्यांना ट्विटरवर फॉलो करतो ते बघायचं आहे, ज्यांना इंस्टाग्रामवर फॉलो करतो ते बघायचं आहे. त्याच्याशिवाय मला माझ्या प्रत्येक मूड असतात. माणसं सकाळच्या वेळेला ज्या वेळेला त्यांचा मोबाईल स्मार्टफोन काढतात त्यावेळेला ते व्हॉट्सअपवरती रात्रीचा काय मेसेजेस येऊन गेलेत का ते बघतात. त्याच्यानंतरचा जो काळ आहे 8 ते 11 या काळामध्ये लोक त्यांना इन्फॉर्मेशन हवी असते की नवीन काय घडलं आहे. मग त्या काळामध्ये जनरली न्यूज चॅनल्सच्या साईट्स बघितल्या जातात की ट्विटर बघितलं जातं. फेसबुकवरती सुद्धा फेसबुकचाही हा अनुभव आहे की फेसबुकवरती ज्या लोकांनी काहीतरी करंट अपडेटवरती म्हणजे या क्षणाला काय घडलं आहे हे ज्यांनी लिहिलं आहे त्यांचंच फक्त कॉन्टेंट दिसतो. बाकीच्यांचा कॉन्टेंट फेसबुक दाखवत नाही, कारण ते म्हणतात की दुसरं काहीतरी दाखवलं आणि हा माणूस दुसऱ्याकडे निघून गेला तर काय करायचं. मग सेम 11च्या नंतर माणसांचं काहीतरी काम वगैरे सुरू होतं, ऑफिसेसमध्ये जातात. 1-1:30च्या दरम्यान त्याच्या जसा जसा दिवस सरायला सुरुवात होते त्या दरम्यान त्याला थोडंसं इन्फोटेनमेंट हवं असतं की माहिती पण हवी आहे पण थोडंसं मनोरंजन हवं आहे. 4 वाजल्यानंतर किंवा 5 वाजल्यानंतर जशी संध्याकाळ व्हायला लावते, सूर्य कलायला लागतो, त्यानंतर तुम्ही कितीही महत्त्वाची गोष्ट ट्विटरवर टाका, फेसबुकवर टाका. हा माझाही अनुभव आहे. हे स्टॅटिस्टिक्सही सांगतात की त्या गोष्टी बघितल्या जात नाहीत. संध्याकाळच्या वेळेला लोकांचं सिंपल म्हणणं असतं, डोक्याला शॉट देणारं मला काहीही नको, मला काहीतरी मनोरंजन दे. मग लोक त्यावेळेला जाऊन काहीतरी ॲमेझॉनवरती गाडीमध्ये एखादी फिल्म बघत बसतात किंवा अजून काहीतरी सिरीज बघत बसतात. या सगळ्याचा एक अर्थ लक्षात घ्या की तुम्हाला असं वाटतं की अरे आपण काहीतरी सोशल मीडियावर एक रील टाकतो. मग रील काय टाकतो तर बऱ्याच वेळेला मला अशी एक रील दिसतात की कोणीतरी गाडीमधनं उतरलं आहे आणि तो चालतो आहे आणि मग त्याचा कोणीतरी एक कार्यकर्ता त्याचा व्हिडिओ काढतो आणि मागे काहीतरी झँगाट मराठी गाणं लावलं आहे आणि ते गाणी लावल्यानंतर खाली कॉमेंट असतात, भाऊ 1 नंबर, आमचा दादा नंबर 1, भावी खासदार, भावी आमदार, काय भावी नगरसेवक, महापौर, काय वाटेल ते लिहिलेलं असतं. आपण आपल्या भावकीमध्येच रमलेलो असतो. आपल्याला सिंपल असं वाटतं की अरे आपण हे व्हिडिओ टाकला. ती स्टोरी ज्या वेळेला सामान्य प्रेक्षक बघतो, एक गोष्ट विसरून म्हणजे आपण पहिली लक्षात ठेवा की जे काही तुम्ही सोशल मीडियावर टाकणार आहात ते माझ्या ग्रुपमधल्या 300 लोकांसाठी मला टाकायचं नाही आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं की जर 6 तास माणसं स्क्रीनमध्येच मान घालणार आहेत तर त्या स्क्रीनमध्ये तुमच्याबद्दल त्याला काय दिसतं याच्यावरती तो तुमचं मत ठरवणार आहे. त्याला जर असं दिसलं की गाडीमधनं खाली उतरतोय, कॉलर उडवतोय किंवा गॉगल लावतोय तर त्याला एवढंच कळेल की या माणसाकडे गॉगल आहे, याच्याकडे चांगले कांजी केलेले कपडे आहेत आणि याला गाड्यांमधनं उतरता येतं. याच्या पलीकडे तुमच्याबद्दलचं कुठलंही परसेप्शन तयार होणार नाही. आता तुम्ही म्हणाल की नाही तरी पण आम्ही हे करत राहू, नो प्रॉब्लेम, शुभेच्छा आहेत, ते करत राहा. याचा एकच तोटा तुम्हाला असा होईल की हळूहळू ही माध्यमं तुम्हाला दाखवणं बंद करून टाकतील. आता ही बंद का करतील म्हणजे थोडेसे टेक्निकल टर्म्स आहेत पण हे प्लीज समजून घ्या. एक शब्द आहे, हा शब्द तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बोकांडी ज्यांना ज्यांना आयुष्यामध्ये व्यवसायात राजकारणात यशस्वी व्हायचं आहे त्यांच्या बोकांडी हा शब्द बसणार आहे. त्या शब्दाचं नाव आहे अल्गोरिदम. अल्गोरिदम या शब्दाचा सोपा अर्थ असा आहे की फेसबुकनी तुमच्याकडनं माझ्याकडनं आजपर्यंत 1ही रुपया घेतलेला नाही. ओके, आपण
बघा कसं आहे, 7,20,000 तासांचा कॉन्टेंट यूट्यूबवर मी टाकतो, पण यूट्यूब माझ्याकडे पैसे नाही मागत आहे की अरे तू एवढा कॉन्टेंट टाकतोस, पैसे काढ चल. किंवा आपण डेट ठेवून फोटोग्राफ टाकतो फेसबुकवरती, काय 20-20, 25-25 फोटोग्राफ टाकले, दनादन पोस्टी लिहिल्या, काही केलं. फेसबुक आपल्याकडनं पैसे घेत नाही, ट्विटर आपल्याकडनं पैसे घेत नाही, इंस्टाग्राम आपल्याकडनं पैसे घेत नाही, कोणीच पैसे घेत नाही. पण 7,20,000 तासाचा रोजचा कॉन्टेंट कुठेतरी सेव्ह करून ठेवायला लागत असेल, तो एकदा आला की तो आयुष्यभर तिकडेच राहतोय. याचा अर्थ तुमच्या माझ्या या सगळ्या हौशी मौजींसाठी कोणीतरी लाखो डॉलर्स खर्च करत आहे आणि ते फुकट करत नाही आहे. ते आपल्याला सांगतात की आता तुझ्यासाठी मी एवढे पैसे खर्च केलेत ना, आता एक काम कर की आता तू दिवसभर माझ्या त्या फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टाग्रामवरती, कशावर तरी सातत्याने तिथेच टिकून राहा. तुमच्यापैकी आय एम शुअर जे कोणी आत्ता साधारणपणे 25-30 वयोगटातले असतील त्यांना नेटफ्लिक्स हे प्रकार माहिती असेल की एक ॲप आहे ज्याच्यावरती सिनेमा लागतो. आत्ता नेटफ्लिक्सच्या जो CEO कम त्याचा फाउंडर आहे त्याची एक मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये त्याला एक प्रश्न विचारला की तुझ्या मते नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा शत्रू कोण किंवा कॉम्पिटिटर कोण, स्पर्धक कोण. तर ज्या वेळेला प्रश्न विचारल्यावर त्यांनी पण पॉज घेतला. तर तो पॉज घेतल्यावर मला पहिल्या डोक्यात असा एक विचार आला की हा काहीतरी म्हणेल की हा ॲमेझॉन आहे, नाही हॉटस्टार आहे, असं काहीतरी सांगेल. कारण आता उद्या समजा विचारलं आपल्या पक्षाचा स्पर्धक कोण, तर आपण इतर राजकीय पक्षांचीच नावं घेणार, आपण असं नाही ना सांगणार. त्यांनी शांतपणे आणि अत्यंत थंड डोक्याने एक उत्तर दिलं, माणसाची झोप. तुम्ही जर झोपलात तर तो म्हणतो की तुम्ही माझा कॉन्टेंट कन्झ्युम करणार नाही, सो तुम्हाला मला खिळवून ठेवायचं आहे, तुम्हाला आतमध्ये अडकून ठेवायचं आहे. फेसबुकचं म्हणणं इतकंच आहे की तुमच्यासाठी मी गेले 8, 10, 12 वर्ष जेव्हापासून प्रत्येकाने ज्याचं केव्हा अकाउंट उघडलं असेल तुम्हाला फुकट हाऊसमाऊस करायची सोय लावून दिलेली आहे. आता त्याचे पैसे मी जाहिरातदारांकडनं वसूल करणार. मग जाहिरातदार विचारतो केतन जोशी फेसबुकवरती किती तास असतो, मग असा आकडा येतो की तो 20च मिनटं असतो, पण तो 4 महिन्यापूर्वी अर्धा तास असायचा. का अर्धा तास असायचा? त्यावेळेला त्याला काहीतरी एक विशिष्ट पद्धतीचा कॉन्टेंट आवडायचा, तो दिसायचा. तिथून सुरुवात होते तुमच्या ऑल्गोरिदमच्या खेळाला. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या फेसबुकमध्ये 500, 1000, 2000, 3000 मित्र असतात. तुम्हाला त्याच्यातला फक्त 300 लोकांचा कॉन्टेंट दिसतो, कारण त्या 300 लोकांच्या कॉन्टेंटला जेव्हा तुम्ही एखाद्याला आता इकडनं गेल्यानंतर तुम्हाला ज्यांनी कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल त्याला बघा, तुम्ही स्क्रोल करता आणि तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे आयबॉल्स, तुमची बुबुळं 30 सेकंदाच्या वर जास्त थांबतात त्या ठिकाणी ते सांगतात तिथे फेसबुकच्या कुठल्या तरी सर्व्हर्समध्ये ज्याला रेकॉर्ड होतं की केतनला या माणसाच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट आहे. आणि ज्या वेळेला असं 8 ते 10 वेळा मी 30 सेकंद तिकडे थांबतो त्यावेळेला असं रजिस्टर होतं की याचाच कॉन्टेंट दाखवायचा, कारण केतन आतमध्ये आला आणि त्याला जर दुसरं काहीतरी दिसलं आणि तो निघून गेला तर काय करायचं. मुद्दा असा की तुम्हाला ज्या वेळेला वाटतं की आपण काहीतरी रील्स टाकतो, आपण काहीतरी करतो, त्या गोष्टींमध्ये जर स्टोरी नसेल, तुमच्याकडे ते त्याच्यामध्ये सांगण्यासारखी एक कथा नसेल तर लोक ती गोष्ट बघणार नाहीत, ती सोडून देतील. मी मगाशी जे उदाहरण दिलं की जे फक्त आपल्याच पक्षात नाही ते सार्वत्रिक दिसतंय दुर्दैवानी, की रील्स टाकायचं म्हणजे काय तर एक माझे म्युझिक लावायचं, गाडीतनं उतरल्याचा, याचा त्याचा असा एकदम केसाचा तुरा काढल्याचा, गॉगल लावल्याचा. ह्या व्हिडिओजनी तुमची इमेज अजिबात होणार नाही, कारण हा जो बाहेरचा वर्ग आहे, परत पक्षामधले तुमचे समर्थक, तुमच्या आसपासचे लोक हे तुमचं कौतुक करतील, सांगतील भाऊ त्याला 5000 व्ह्यू आले बरं का, त्याला 50,000 व्ह्यू आले बरं का. ते आपल्याच घरातली माणसं आहेत. आपल्याला आपल्या घरातल्या माणसांच्या पलीकडचं कौतुक पाहिजे, त्यांच्या मनात जागा केली तर आपल्याला या सगळ्या लोकांना कॅप्चर करणं शक्य आहे. तिसरी गोष्ट, जर अजून एक गोष्ट की बघा आपल्याला आपण म्हणतोय काय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा तरुणांचा पक्ष आहे. आता या वयाची आपण साधारणपणे व्याख्या करायला जर गेलो तर ती 18 पासून 40-45 पर्यंत येते, कारण हल्ली माणसं 80 वगैरे जगतात, त्यामुळे निम्मा वय म्हटल्यावर 40-45 हे तरुण वय येतं. आता हा तरुण माणूस जिथे आहे त्या ठिकाणी आपण आहोत का याचा पहिला विचार करा. दुर्दैवाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मला अत्यंत कमी लोक इंस्टाग्रामवरती आढळतात. जी जनरेशन 1996ला जन्माला आली ते 2010 पर्यंत, ज्यांना जेन झी असं म्हणतात, त्या जनरेशन ही 100% इंस्टाग्रामवरती आहे, कारण फेसबुक हे त्यांच्या मते म्हाताऱ्या लोकांचं पेज आहे, असल्या ठिकाणी त्यांना जायला इंटरेस्ट नसतो. कंप्लीट व्हिज्युअल माध्यम आहे. स्टोरी, तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे. आता कालच एक शालिनीताईंचा
व्हिडिओ आम्ही पाहिला आणि तो आम्ही शेअर केला. काल त्या नाशिकला येत असताना त्यांनी एका ठिकाणी एका पेट्रोल पंपावर त्या गेल्या आणि त्यांना असं कळलं की तो पेट्रोल पंप पूर्णपणे महिलाच चालवतात. आता नेमका कालचा दिवस महिला दिनाचाच होता. त्यांनी त्यांच्याबरोबरचा एक छोटासा 30 सेकंद 1 मिनिटाचा व्हिडिओ केला आणि तो टाकला. आज सकाळी ज्या वेळेला आम्ही व्हिडिओ बघत होतो की आपल्या व्हिडिओला काय काय रिस्पॉन्स आला, तर सरप्रायझिंगली त्या व्हिडिओला खूप रिस्पॉन्स आला. कारण त्याच्यामध्ये स्टोरी वेगळी काहीतरी माहिती होती. म्हणजे टिपिकल समजा शुभेच्छाच दिल्या असत्या, तेच दिल्या असतं तर कदाचित त्याला आलं नसतं. त्याच्यामध्ये काहीतरी नॉवेल्टी होती की काहीतरी वेगळे पण होतं की अरे वा, लोकांना नवीन माहिती हवी असते. लोक कुठल्याही माध्यमांवरती जाताना एकतर माहितीसाठी येतात किंवा मनोरंजनासाठी येतात किंवा दोन्हीच्या मिक्सचरसाठी येतात. याच्यातलं आपण जर काहीच देणार नसू तर आपल्याकडे लोक येणार नाहीत, आपल्याला लोक बघणार नाहीत. सो पहिली गोष्ट, तुमच्यापैकी सगळ्यांना इंस्टाग्रामवर यावं लागेल. इंस्टाग्रामवर येण्याच्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी मगाशी सांगितलेलं परत 2दा सांगतोय. 52 कोटी लोक आज भारतामधली इंस्टाग्रामवरती आहेत. आणि हे सांगताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जगातला समजा असं आपण धरू की बाबा जगामध्ये भरपूर जे काय सेलिब्रिटीज आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, त्या सगळ्या सेलिब्रिटी आणि पॉलिटिशियन्समध्ये इंस्टाग्रामवरती म्हणजे तरुण पिढीला ज्या माध्यमावर ते सगळ्यात जास्त असतात तिकडे पहिल्या 25मध्ये एकही पॉलिटिशियन नाही आहे. भारतातला पण नाही, कोणीही. भारताचा पंतप्रधान पण पहिल्या 25मध्ये नाही. पहिल्या इंस्टाग्रामच्या याच्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, ज्याला 66 कोटी फॉलोअर्स आहेत. आणि त्याच्यानंतर पहिल्या 25मध्ये आपल्या भारतातल्या अभिनेत्री आहेत. याचा अर्थ सिंपल आहे की जी काही 18 ते 35मधली पिढी आहे त्यांच्यासाठी पॉलिटिक्स आणि पॉलिटिशियन ही मुळात प्रेफरन्स वाईज तळामधली गोष्ट आहे. त्या तळामध्ये आपल्याला हात वर करून सांगायचं आहे की प्लीज माझ्याकडे बघ, कारण मला तुला काहीतरी सांगण्यासारखं आहे. आपण जर हे सांगितलं नाही तर हे बघणार नाहीत. मी तुम्हाला आत्ता एक सांगितलं की नाही इंस्टाग्रामवरती क्रिस्टियानो रोनाल्डोला 66 कोटी आहेत किंवा अजून कुठल्या तरी प्रियांका चोप्राला काहीतरी 12.5 कोटी फॉलोअर्स आहेत, आलिया भटला 8.5 कोटी फॉलोअर्स आहेत. यांनी काहीच साध्य होणार नाही आहे. याच्यामध्ये एक भाग लक्षात घ्या की 8.5 कोटी फॉलोअर्स त्यांचे असले तरी त्याच वेळेला असाही एक वर्ग आहे की ज्याला चांगलं ज्ञान पाहिजे. म्हणजे आत्ता एक सर्वे आला होता की 9.5 कोटी डीमॅट अकाउंट, म्हणजे ज्याच्यामधून आपण शेअर्सचे वगैरे व्यवहार करतो, असे 9.5 कोटी ॲक्टिव्ह सक्रिय अकाउंट ज्याच्यामध्ये दर 2 महिन्याला एकदा तरी ट्रान्झॅक्शन होतं, अशी 9.5 कोटी अकाउंट आहेत. त्याच्यामधली 2.5 कोटी अकाउंट ही महाराष्ट्रातली आहेत आणि त्याच्यामधली भरपूर ही छोट्या शहरांमधली आहेत. याचा अर्थ या लोकांना इन्फॉर्मेशन पाहिजे आणि ती ज्ञान पाहिजे आणि तेच जर आपण त्यांना देणार नसू, तेच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार नसू तर आपण त्यांच्या तळागाळामधल्या लिस्टमध्येच जाणार. सो मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला जर सोशल मीडियाचा वापर करून पॉलिटिकल यशस्वी व्हायचं असेल तर अगदी काही थंब रूल सांगतो. पहिला थंब रूल की स्वतःला कुठल्याही उपाध्या लावून घेऊ नका की स्वतःच्या नावापुढे काय साहेब किंवा सम्राट बिम्राट अशा उपाध्या लावून कुठलाही कॉन्टेंट टाकू नका, तो कॉन्टेंट बघितला जात नाही. नंबर 2, तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीने जर तुमची व्ह्युअरशिप वाढवायची असं वाटत असेल तर स्वतःचं कौतुक स्वतःच्या करण्याच्याऐवजी दुसरा कोणाकडनं तरी केलेला कॉन्टेंट टाका. आत्ताचा सर्वे असा आहे की लोकांनी एंडोर्स केलं असेल की हा माणूस चांगलं काम करतो तर आणि तरच त्याला फक्त त्याचा कॉन्टेंट लोक जास्त बघतात. मी माझं कौतुक केलं, कोणीही बघणार नाही. तिसरा नियम, जे काही मांडाल ते मोजक्या शब्दांमध्ये, फोटो चांगले या स्वरूपात मांडा. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर चांगली स्टोरी सांगायची असेल तर पहिलं पॉझिटिव्ह व्हा. लोकांवरती सातत्याने टीका करून किंवा त्यांना खाली ट्रोल करून काहीही होणार नाही. लास्ट बट नॉट लिस्ट, स्टोरी चांगली सांगायची असेल तर आपल्याकडे या देशातला सर्वोत्तम स्टोरी टेलर आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. ते प्रत्येक गोष्ट कशी मांडतात त्याचा विचार करा, त्या पद्धतीने स्टोरी मांडा. आणि जर हे करू शकलात तर माझ्यावर विश्वास ठेवा की या पक्षाला जे अफाट यश मिळणार आहे त्या यशामध्ये तुम्ही सगळ्यांनी केलेल्या सोशल मीडिया वापराचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.